हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आहे पाडवा. तर आज आम्ही छानपैकी गुढी वगैरे सजवली आहे, तर तुम्ही बघू शकता. तर ही बघा आपली गुढी. तर कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये. तर आज आपला स्वयंपाक वगैरे पण छानपैकी झालेला आहे. तर मी असा आउटफिट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आज गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही छोटासा एक व्हिडिओ टाकेल, तर तुम्ही बघू शकता. आज मी अशी छानपैकी तयारी केलेली आहे आणि आपली निवद वगैरे पण झालेला आहे आणि आपण देवपूजा वगैरे पण छानपैकी केलेली आहे. तर सॉरी, मी आज पटकन घाईमध्ये हा व्हिडिओ काढते. थोडंसं आवरलं, थोडं नाही आवरलं. तर मी आज साडी घातलेली आहे, तर बघू शकता तुम्ही. आज आमचा सकाळी झालेला आहे. तर सकाळी मला जमलं नाही, कारण की आमचं पटकन उठून थोडं पटपट करून आम्ही पटकन तयारी वगैरे. तर मला तर व्हिडिओ म्हणजे ब्लॉग करायला टाईम नाही मिळाला, तर मग आता पटकन मी काढला आहे आणि पटकन मी तुम्हाला दाखवते. बाकी आमची देवपूजा वगैरे पण झालेली आहे. तर हे बघू शकता. तर नैवेद्य वगैरे पण झाला आहे आमचा बऱ्यापैकी. इथं कसं नाही, इथं थोडं ना छान दिसतं आहे. तर मध्ये थोडा अंधार वाटतो आहे, कारण की आमचं असं मध्ये घर, तर थोडा अंधार वगैरे वाटतो आहे. तर खूप छानपैकी दर्शन वगैरे झालं. छानपैकी उठलो, लवकर पटपट आवरलं आणि सकाळी व्लॉग काढायला टाईमच नाही मिळाला, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा काढला. सगळं आवरल्यानंतर, सगळं नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर. तर आमच्याकडं दिवस 7च्या आतच आम्ही गुढी उभारतो. तर तुमच्यामध्ये कधी उभारता ते तुम्ही सांगू शकता. आणि आम्ही 12 वाजेच्या आत आम्ही काढून घेतो, ही आमच्यामध्ये पद्धत आहे. तर तुम्ही बघू शकता. आणि बाकी तुम्ही कसं करता, काय करता, तुम्ही सांगा मला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुणी पुरणाचा स्वयंपाक बनवतं, तर कुणी पुरी भाजी बनवतं, तर कुणी वरण भात बनवतं, तर कुणी काय काय एकदम छान छान वगैरे बनवतं. तर आम्ही थोडं पुरी भाजी वगैरे असं बनवलं आहे, पटकन झटकन. कसं असतं, जी गृहिणी असते तर तिला टाईम असतो पटकन सगळं बनवायचं असतं. तर आणि जी बाहेर हे करते, तर आता आम्ही पार्लरच्या कामामुळे आम्हाला पटपट आवरावं लागतं. थोडं लवकर उठून आवरून मग आम्हाला जावं लागतं. ज्या घरी असतात त्यांना मग जमतं सगळं गोष्टी करायला, आम्हाला नाही जमत. तर आम्ही सकाळी उठून पटकन जेवढं होईल तेवढं करतो नैवेद्यापुरता, आणि जेवढं झालं तेवढं केल्यानंतर आम्ही चालल्या जातो. आम्हाला टाईम मिळत नाही दिवसभर, कारण की आमचा दिवस तिकडे चालला जातो. म्हणून आम्हाला जेवढं पटकन होईल तेवढं आवरलं जातं. तर सांगा मला कसा वाटला आपला नवीन ब्लॉग. तर बाकी मी तुम्हाला सांगेलच, अपडेट टाकतच राहील, ब्लॉग वगैरे टाकतच राहील ना, अपडेट देतच राहील तुम्हाला. तर आज अशी मी मस्त साडी वगैरे घातली आहे छानपैकी. कशी दिसते मला सांगा आणि कमेंट करा की कशी दिसते, काय दिसते. बाकी हॅपी गुढीपाडवा सगळ्यांना, मराठी लोकांना हॅपी गुढीपाडवा आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाकी भेटू आपण नंतर. बाय.